प्रकृती त्रिगुणात्मक आहे, सत्व रजस तमस. आणि आपण योग का करतोय की आपण जडत्वाकडनं सत्वाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तर नॅचरली आपण जे फूड चॉईसेस करणार आहोत ते सात्विक असायला पाहिजेत. फ्रेश फूड आहे, जे ताजं फळ, त्यामुळे लोकल रिजनल खायला पाहिजे, कारण की त्यात प्राण असतो. त्यातही 2च वेळेला खाणं असं सांगितलंय, की जसं अग्निहोत्र 2 वेळा करतात तसं पोटाच्या अग्नीलाही तुम्ही 2 वेळा फूड द्यायचं, सकाळी 11-12च्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला. तर ते नीट पचतं आणि त्यात तुम्ही स्पायसेस खात असाल तर ते थोड्या प्रमाणात जातील. आपण जर दिवसभरातनं 6 मील्स खाल्ले तर 6 वेळा स्पायसेस पोटात जाणार आहेत, तर त्याचा मग त्रास होतो. ते रजोगुण उत्पन्न करतं की ज्यांनी रेस्टलेसनेस, अँगर, इरिटेशन वाढतं. तामसिक गुण म्हणजे ओव्हर प्रोसेस्ड प्रिझर्व्ड खाणं, पॅकेज्ड फूड किंवा चहा, कॉफी, अल्कोहोल, मीठ, या सगळ्यामुळे एन्झायटी, सॉरो, डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेट किंवा लथार्जी, लेझीनेस वाढतो. सो ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि आपण जेव्हा आहार म्हणतो ना, त्याला आहार हा फक्त जिभेचा आहार नाही आहे. आहार म्हणजे तुम्ही डोळ्याचा आहार, कानाचा आहार, त्वचेचा आहार, सगळं येतं. जे कुठलं इनपुट आहे तो आहार आहे. तर त्यामुळे तुम्ही काय बघताय, तुम्ही जो खूप थ्रिलर मूवीज सतत बघताय तो तुम्ही खूप तमस आणि रजस कलेक्ट करताय, त्याचा परिणाम होणार, डोक्यात तेच सुरू राहणार आहे. बरोबर. तुम्ही काय ऐकताय, काय बघताय, कुठल्या लोकांमध्ये उठता बसताय, तुमचे इन जनरल आहार विहार कसा आहे, विचार कसा आहे, हे सगळं आहारात येतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे सात्विक प्रेफर केलं पाहिजे, तामसिक राजसिक कमी. बरेच रूल्स आहेत त्यामध्ये अजून सुद्धा.